हा जो चॅट जीपीटीचा प्रकार आहे त्यांनी लोकांना भयानक आश्चर्य वाटायला लागलं आणि त्याच्या पुढं एक जी गोष्ट झाली ही 2022च्या पुढे जी झाली चॅट जीपीटीच्या ह्याच्यामध्ये त्यांनी लोकांना धक्का बसलेला मी की त्यांनी जो कॅप्चा असतात ना कॅप्चा म्हणतात ना वेगळी अक्षर असतात तर ती अक्षर दिलेली होती आणि याला मशीन लर्निंगला सांगितलं तू ते उत्तर दे. त्यांनी उत्तर काही दिलं नाही. मग त्यांनी विचारला प्रश्न की आर यू अ रोबोट और आर यू ह्युमन बिईंग. तर त्याला उत्तर काय दिलं हे फार प्रसिद्ध उत्तर हे उत्तर सध्या चिकार चर्चात हे होत आहे. तर त्यांनी सांगितलं आय एम व्हिज्युअली इम्पेअर्ड. नाव दिस इज टेरिफिक. म्हणजे तुम्हाला फार सोपं वाटेल हे पण हे त्यांनी विचार करून फसवण्याकरता आय एम व्हिज्युअली इम्पेअर्ड हे त्याला सुचलं कसं हे आतापर्यंत कुठल्याही वेब पेजवरती नव्हतं. मग त्या विचार करून सुचणं हा जो प्रकार आहे आणि अशा तऱ्हेच्या अनेक गोष्टी घडल्या की जी उत्तर देताना त्यांना वाटायला लागलं की आत्तापर्यंत फीड केलेल्या डेटावरनं तो आता बुद्धी ऍक्च्युअली त्याला यायला लागलेली आणि तो विचार करून वेगळ्या तऱ्हेने उत्तर द्यायला लागलेला आहे. फक्त पोपटपंची करून जे फीड केलं त्याचप्रमाणे देत नाहीये. लक्षात आलं का तुमच्या हा इतका प्रचंड मोठा रेव्होल्युशनरी प्रकार आहे की आता सध्या कम्प्युटर सायंटिस्ट मध्ये चाललेला हा प्रचंड धुमाकूळ आहे. आणि त्यामुळे ज्या 2 लोकांनी ओपन एआय मधून राजीनामा दिला की सांगितलं की आता हे आमच्या हाताबाहेर चाललेलं आहे कारण हा स्वतः विचार करून हा कुठे जाईल कदाचित मानवतेच्या विरुद्ध पण जाऊ शकेल कारण स्वतः विचार जर का तो करायला लागला तर तो काय करेल हा प्रश्न सध्याचं लेटेस्ट एआय मध्ये हे चाललेलं आहे. त्याच्यामुळे आणखीन जॉब्स कसे जातील हे तर खूपच आहे. म्हणजे सगळी कामं जिथे अल्गोरिदम आहे जिथे फक्त कल्पकता आहे ती कामं उशिरा इतक्यात काही होणार नाहीत. पण जिथे अल्गोरिदम आहे जिथे माणसं ज्या तऱ्हेने करतात ते आपण मांडू शकतो ते सगळं उद्याच्या जगात मशीन करेल.